नमस्कार. श्री गणेशा पुराणानुसार श्री गणेश जन्माची कथा आणि शीर हत्तीची असल्याची कथा काहीशी अशी आहे ते आपण बघणार आहोत. देवी पार्वती मातेच्या 2 सख्या होत्या, मैत्रिणी होत्या. जया आणि विजया हे त्यांचे नाव. त्या दोघीही अत्यंत सदाचारी व विवेकी होत्या. एक दिवस त्या पार्वती मातेला म्हणतात, सखी, शिवजींचे इतके गण आहेत आणि तुझा एकही गण नाही. तुझा एक तरी गण असायला हवा. त्यावर माता पार्वती म्हणतात, सख्या, तुम्ही अशा का म्हणतात? असे आपल्याकडे करोडोनी गण आहेत, तेही आपल्या आज्ञा पाळतात. बरं, मग कशाला अजून गणांची आवश्यकता आहे? त्यावर सख्या म्हणतात, ते गण तर महादेवांचे आहेत. तुमचाही एक गण असायला हवा, यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे. नंदी, भृंगी हे दोघंही शिवजींचे आज्ञाधारक आहेत. तुमचीही आज्ञा पाळतात, पण शिवजींनी जर आज्ञा डावलली तर ते तुमचं काहीही ऐकत नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणतो का तुमचा एक तरी गण असायला हवा. त्यावर माता पार्वती काही दिवस विसरून गेल्या. एके दिवशी माता स्नानासाठी गेल्या. नंदीला सांगितले की तू द्वारपाल बनून द्वाराशी उभा राहा, कुणालाही आत येऊ देऊ नये, अशी तुला आज्ञा आहे. नंदी द्वाराशी उभे राहिले, पण तितक्यातच शिवजी तिथे आले व नंदीने त्यांना अडवले नाही. शिवजी आत गेले आणि माता पार्वतींना आठवले की आपलाही एक गण असायलाच हवा. हे सख्यांनी आपल्याला सांगितले, ते काही चुकीचे नाही. मग परत माता पार्वती स्नानाला बसल्या व त्यांच्या लक्षात आले त्यांनी हळदीचा व चंदनाचा लेप लावलेला होता. पण आपल्या शिवपुराणामध्ये किंवा कोणी काही गोष्टी सांगत असेल त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पार्वतीने आपला अंगाचा मळ काढून गणपतीची मूर्ती बनवली आहे. त्या मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवली आहे. पण तसं नाही. पूर्वी हळद आणि चंदनाचा लेप शरीराला लावायचे व त्याची वाफ घ्यायची आणि तो लेप अंगावरचा पूर्ण काढून एक छोटासा गोळा तयार केला आणि त्यात माता पार्वतींनी प्राण ओतला आणि तो जिवंत झाला. आणि तो बालक सर्व गुण संपन्न, सर्व दोष विरहित, सुडोल शरीराचा आणि बुद्धिमान असा हा तो बालक निर्माण झाला. पार्वती मातेने त्याला सुंदर वस्त्र आभूषणांनी सुशोभित करत, वत्सा, तू माझा पुत्र आहेस. माझ्याच देहापासून तुझी उत्पत्ती झाली आहे. त्या कारणामुळे तू माझा सर्वाधिक प्रिय आहे. आणि तसाच तो बालक उठला. पार्वती मातेच्या पायावर डोके ठेवत म्हणाला, माते, मी तुझा आहे, तुझाच राहीन आणि सदैव तुझ्याच आज्ञेचे पालन करेन. पार्वती माता म्हणतात, बालका, तू माझ्याच आज्ञा पाळायच्या. माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या आज्ञा मानू नकोस. तू माझ्या द्वाराशीच उभा राहा आणि माझ्या परवानगीशिवाय तू आतमध्ये कुणाला येऊ देऊ नकोस. पार्वती मातेने त्या बालकाचे डोके कुरवाळले, छातीशी लावले आणि म्हणाला, बालका, तू माझा आजपासून माझा पुत्र आहेस. माझ्या द्वाराचे रक्षण कर, माझ्या आज्ञेचे पालन कर. मग त्या बालकाच्या हातामध्ये काठी देऊन त्या द्वाराशी उभे केले आणि पार्वती माता स्नानासाठी आत गेल्या. आता पार्वती मातेंना आत गेल्यानंतर असे वाटले की आता कोणी येण्याची भीती नाही, कारण आपला स्वतःचा गण आहे, आपला स्वतःचा पुत्र आहे, तो कुणालाही येऊ देऊ शकत नाही असे मला खात्री आहे. तेवढ्यात महादेव आले आणि द्वारात कोण उभे आहे ते त्या बालकाकडे बघतच राहिले आणि बघून न बघितल्यासारखे केले आणि आत जाऊ लागले. बालकाने हातातली काठी घेऊन त्या शिवजींना विचारले, देवा, हे माता पार्वतीचे भवन आहे. त्यांच्या अनुमतीशिवाय प्रवेश वर्जित आहे. त्यांची परवानगी असल्याशिवाय तुम्ही आत कसे जाऊ शकता? तेव्हा कुठे भगवान शंकरांचे लक्ष त्या बालकाकडे गेले. कोण एवढे धाडस करत आहेत? हा बालक तरी कोण आहे? बघूया त्याच्याकडे जरा. म्हणून शिवजी त्या बालकाकडे गेले. अरे मूर्ख बालका, तू कोण आहेस मला अडवणारा? मी पार्वतीचा पती आहे, या त्रैलोक्याचा स्वामी आहे. तुला हे कोणी सांगितले नाही का? तू का असं मला अडवतोयस? नाही देवा, मी माता पार्वतींची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला आत जाऊ देणार नाही. त्यावर बालक म्हणतो, तुम्ही थोड्या वेळाने परत या. शिवजींचा राग अनावर झाला. शिवजी म्हणतात, अरे बालका, माझ्या मार्गातून बाजूला हो. बालकाने पूर्ण रस्ता अडवत म्हणाले, देवा, तुम्हाला किती वेळा सांगितले, माता पार्वतींची आज्ञा आल्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही आत जाऊ नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. शिवजी त्यांचा क्रोध आवरत विचार करू लागले. कुणास ठाऊक हा बालक कोण आहे? तो विचार करत ते शिवजी तिथून निघून गेले.
शिवजींनी आपल्या गणांना पाठवून त्या बालकाची माहिती काढण्यास सांगितले. त्यावर सगळे शिवगण तेथे आले आणि त्या बालकाला विचारू लागले, तू कोण आहेस? तू तर दिसायला कोवळा आहे. तू या मोठ्यांचे ऐक आणि इथून निघून जा. पार्वती गणाने शिवगणांना म्हटले, तुम्ही इथून निघून जा. तुम्ही कोणीही असो, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. मी फक्त माझ्या माताची आज्ञा पाळत आहे. मातेच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणीही आत जाऊ शकत नाही. बालकाचे ते बोलणे ऐकून शिवगणांना हसू आले. खूप विनवणी करूनही त्या बालकाने कुणाचीही आज्ञा ऐकली नाही. त्यावर शिवगणांना पुरते कळून चुकले का हा शक्तिवान मातेचा शक्तिवान पुत्र आहे. म्हणून आपण ही सर्व हकीकत त्यांनी स्वामींना जाऊन सांगितली. त्यावर प्रभू संतापून म्हणतात, तुम्ही एवढे बलाढ्य शक्तिशाली असून ते छोट्याशा बालकाला तुम्ही हाकलू शकत नाही का? जा आणि आपल्या बळाचा वापर करून गरज पडली तर युद्धसुद्धा करा, पण तसे मागे येऊ नका. शिवगणांनी तेथे जाऊन बालकास जाण्यास सांगितले, पण बालक काय तिथून हालायला तयार नव्हता. शेवटी हे शिवगण बालकावर प्रहार करू लागले आणि तो बालकही खूप शक्तिशाली होता. ते एवढे शिवगण असतानाही बालकाने माघार घेतली नाही. शिवगण आणि पार्वती नंदन ह्या दोघांचे भीषण युद्ध सुरू झाले. हे प्रभावशाली युद्ध सुरू असताना समस्त देवगण, ऋषीमुनी आणि नारदमुनी तेथे आले असता सर्व स्वामींनी त्यांना हकीकत सांगितली. ते बालक भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्ता अडवून उभे आहे आणि बलप्रयोग केले असता त्यांनी त्या शिवगणांची कशी दुर्दशा केली आहे बघा. हा सगळा प्रकार बघून शिवजी अत्यंत क्रोधित झाले आणि ते त्या बालकाकडे चालू पडले. शिवजी आणि त्या बालकात भीषण युद्ध सुरू झाले. हे सर्व शिवगण, भक्तगण सर्वजण पाहून मंत्रमुग्ध होऊन गेले. तरीही तो बालक ऐकायला तयार नाही. शेवटी शिवजींनी आपल्या त्रिशूळाच्या प्रहाराने त्याचे मुंडके उडविले. त्या बालकाचे शिर धडावेगळे केले. हे पार्वती मातांना समजल्यावर पार्वती माता खूप क्रोधित झाल्या. तिला समजले की आपल्याच पतीने आपल्या पुत्राचा वध केला आहे. पार्वती मातेने रुद्र अवतार घेतला आणि त्यातून हजारो महाशक्ती प्रगट झाल्या. देवी माता पार्वतीने आपल्या सर्व शक्तींना सांगितले की देवगण आणि शिवगण यांना जाऊन खूप मोठा दंड देण्यात येत आहे असे सांगा. या महाशक्तीच्या प्रहाराने सर्वत्र हाहाकार झाला. जणू काही मोठा महाप्रलयच आलाय. या प्रलयातून वाचण्यासाठी नारद मुनींनी एक युक्ती केली आणि आपण देवीची स्तुती करूया हे सगळ्या देवगणांना सांगून सर्व त्या माता पार्वतीजवळ आले. नारद मुनींच्या प्रतिनिधित्वाखाली सर्व देवगणांनी आपल्या देवीची उपासना केली. अशा तऱ्हेने देवीचा क्रोध हळूहळू शांत झाला. माझ्या एकट्या पुत्राला तुम्ही सर्वांनी मिळून मारलं. जर तुम्ही माझ्या पुत्राला पुनर्जीवित केलं तरच हा प्रलय थांबेल. सर्वांनी जाऊन मातेची इच्छा विचारली आणि शिवजींनी सर्वांना आदेश केला, तुम्ही सर्व उत्तर दिशेत जा आणि जो कोणी पहिला जीव तुम्हाला दिसेल त्याचे शिर काढून इथे घेऊन या. देवांना उत्तर दिशेस पहिला जीव म्हणजे तो हत्ती दिसला. त्या हत्तीचे शिर काढून ते माघारी आले. महादेवांच्या आज्ञेनुसार ते हत्तीचे शिर त्या बालकाच्या धडावर ठेवले. महादेवांच्या अनुमतीने सर्व देवांनी वेदमंत्र उच्चारून श्री शंकराच्या तेजाने अभिमंत्रित करून ते जल शिंपडले. त्या जलाच्या स्पर्शाने त्या बालकावर चेतना आली आणि थोड्याच वेळात ते बालक उठून बसले. जणू काही ते झोपेतूनच उठले आहे. बालक पुनर्जीवित झाल्याचे कळताच माता पार्वतींचा क्रोध शांत झाला आणि तेथे येऊन त्यांनी त्या बालकाला प्रेमाने कवटाळले. सर्व देवांनी हा प्रकार बघितल्यानंतर सगळ्यांनी त्या बालकाला आशीर्वाद दिला. महादेवांनी सर्व गणांचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केले व गणपती हे नाव दिले आणि तेव्हापासून भाद्रपद महिन्यात चतुर्थीला चंद्रोदय समयी या गणपती बाप्पाचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. 33 कोटी देवांच्या साक्षीने महादेव पार्वती मातेंना सांगतात का त्रैलोक्यात कोणतीही पूजा असेल तर पहिला पूजेचा मान तुझ्या पुत्राला मिळेल. तुझ्या बालकाची पूजा झाल्याशिवाय पुढची पूजा सिद्ध होणार नाही. म्हणून महादेवांनी गणपती बाप्पाला सिद्धिविनायक असे नामकरण केले.
या गणपती बाप्पाच्या जन्मकथेतून अशी शिकवण मिळते की त्यांनी आपल्या मातेसाठी आपले शिर कापून घेतले. आईची आज्ञा पाळावी, मग ते काम कुठलेही असो. श्री गणेशाने आपल्या आईची आज्ञा पाळली म्हणून आज श्री गणेशाला पहिला पूजेचा मान मिळालेला आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीला ही गणेश चतुर्थी म्हणून सर्वीकडे साजरी केली जाते. गणेश उत्सवाचा शुभारंभ लोकमान्य टिळकांनी मानवतेमध्ये एकी निर्माण करण्यासाठी हा उत्सव साजरा केला आहे. म्हणून ह्या गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो, हा गणपती उत्सव साजरा करतो आणि एवढ्या 10 ते 11 दिवसांचा कालावधीचा दुसरा कुठलाही असा सण नाही. म्हणून या गणपती बाप्पाला पहिला मान आहे आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करवावे भोजन दुजे पात्री. देवा म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमान भीतरी नागावलो. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसविले. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आलिया त्वरिते मोरयासी. श्री गणेशाची जन्मकथा ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली, तीही तुम्ही सर्वांनी ऐकली. म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद.